झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करीत गावभर धिंड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात खडका येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुण चेतन जंगले याची कामानिमित्त एका तरुणीशी ओळख झाली आणि त्या तरुणीसोबत त्याने प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी तो आपल्या मामाकडे राहत असताना मुलीच्या नातेवाईकांनी तेथे येऊन दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर चेतन याला जबरदस्ती खडका येथे नेऊन नग्न अवस्थेत गावभर फिरवून अमानुष वागणूक दिली. या घटनेदरम्यान पीडिताच्या कुटुंबियांनाही शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रेमविवाह करणे गुन्हा नाही, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी चेतन जंगले यांनी केली आहे. दरम्यान पीडिताच्या आईनेही आरोपींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. 20 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान ते मुलाच्या मामाच्या घरी संबंधित मुलगी आहे त्या मुलीची मावशी, तिच्या मावशीचे हजबंड, त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक आलेले होते आणि त्यांना मुलीशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मुलीशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर तो बोलून घेऊन येतो म्हटलं वरून, असं मामाने सांगितलं. त्यानंतर ते वर गेलेलं असतानाच हे पण त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी तिथं मुलीला बाहेर काढून मुलीला मारहाण केली. मुलीला घेऊन ते गेलेले होते तिथून कन्हाळा या ठिकाणी. तिथून मग परत ते घेऊन ते फरार झालेले होते आरोपी. तरुणाला त्या मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तिथे त्यांना सांगितलं गेलं की त्यांना खडका या ठिकाणी, म्हणजे ज्या गावामध्ये मुलाचं घर आहे त्या ठिकाणी हे आरोपी घेऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी मुलग्याच्या घरी जेव्हा आपला पोलीस तो गेला डायल 112वाला, तर तेव्हा तिकडे त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्याला मारहाण केलेली असल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. मग हे सगळं समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण आपण चौकशी केली होती. एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर सदर जखमी तरुणाची कंप्लेंट घेऊन आपण BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत, त्यातले प्रत्यक्ष 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलीचे मावशी, तिचा हजबंड आणि तिचा मुलगा हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.